मित्रांनो, आज मी चाललो होतो माझ्या हॉस्टेल उमरीट सिरसीला. नंतर मी सावनेरला पोहोचताच लागली होती थोड्या वेळात नागपूरची बस. नंतर मी बसमध्ये बसलो आणि चाललो नागपूरला. नागपूरला येताच थोड्याच वेळात लागणार होती आपली बस. बसमध्ये बसताच भेट झाली आपल्या मित्राची. मग दोघे पण निघालो सिरसीला जाण्याकरिता. आज आपल्या बसमध्ये कंडक्टर मॅडम होत्या आणि माझ्या बाजूला बसल्या ह्या पोरी खूप बडबड करत होत्या. त्यांची बडबड ऐकून माझे डोकं दुखायला लागलं. नंतर थोड्या पुढे गेलो आणि आला त्या बडबड्यांचा स्टॉप. त्या बडबड्या उतरल्या तरी कार्टी बसली आमच्या मागे येऊन आणि हा काका पण बसला बाजूला. काकांना पाहून असं वाटत होतं की काका टॉनिक लावून आलेले आहे. नंतर थोड्या वेळात ही कार्टी आणि काका सोबत उतरली आणि पूर्ण बस खाली झाली. थोड्या वेळा पुढे गेल्यानंतर आला आपला स्टॉप सिरसी. मग आम्ही बसमधून उतरलो आणि बसला गेला बाय बाय. मग गेलो या हॉटेलमध्ये आणि काकाला बनवायला लावले 2 प्लेट समोसे. नंतर समोसे येताच आम्ही दोघे झालो सुरू. नंतर या भाऊने दिले बिल आणि निघालो पुढे हॉस्टेलकडे.